समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा. संजय शिंदेकडे तेव्हा अन्न मूग गिळून गप असतात. त्यांना स्वतःचं अस्तित्व राहिलं नाही की त्यांनी एखादं उत्तर आम्ही एखादा प्रश्न विचारला की तुम्हाला दिव्यांग 2016चा कायदा माहीत आहे का, तर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आम्हाला की आम्हाला माहीत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा. आणि त्यांच्यात एम्प्लॉयला दिव्यांग एम्प्लॉयला विचारतात की तुला तरी 2016चा कायदा माहिती आहे का. असं ही चुकीचं उत्तर आहे. एवढा मोठा दक्ष अधिकारी आहे तू, एवढं मोठं अख्ख्या सातारा जिल्ह्याचं अन्न बेसस ऑफिस आहे, तुमच्या तुकाराम मुंडेच्या अंडर तुम्ही हे काम करताय, हे योग्य दिसतंय का? नाही, सातारा कुठंच योग्य काम होत नाही. आणि दिव्यांगांना संरक्षण कायदा आलाय आणि तुकाराम मुंडेंनीच काढलाय 2017 नंतर. त्या ह्याच्यात मेन म्हणजे दिव्यांगाला संरक्षण पाहिजे आणि अडथळा तिथं पोचला पाहिजे त्या अधिकाऱ्याच्या समोर की आता इथं आम्हाला रांगत जावं लागतंय. ही अवस्था बदलली पाहिजे. आपल्या जिल्ह्यात 4 मंत्री आहेत, 10 आमदार आहेत, 2 खासदार आहेत. हे तरी आमच्यावर असे अन्याय होते, व्हायला नाही पाहिजे. आणि अधिकारी एक शब्द बोलत नाही. आम्ही काय साधे दिव्यांगाचा प्रश्न विचारायचा, आज इथं 2 कर्मचारी इतक्या दिवस अन्याय सहन करत वर जातात. हे दुःखाची गोष्ट नाही तर काय आहे. संजय शिंदेचं एक उत्तर आलं आम्हाला की हे ऑफिस खासगी, हे आम्हाला उत्तर नकोय. हे ऑफिस खासगी शासकीय काय आम्हाला माहितीये का? तिथं कुठं लिहिले का तुम्ही? नाही लिहिलं ना. खासगी असलं तरी आम्हाला शासकीय दिसते ना. हे अधिकारी आजगारासारखे आहेत, बेडूक गिळून गप असतात, नुसतं संभाळलेत. 58 वर्ष झाले फोकाडा पगार घेतला नाही, लाजा वाटत नाही त्यांना. वरच्या अधिकाऱ्याचं नुसतं फोन जरी केला तर हो यस, काल बच्चूभाऊने फोन केला, नुसतं मूळ गिळून हा मी करतो. हे अधिकारी आजगारागत आहेत, बेडूक गिळून गप असलेले आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित झाला पाहिजे आणि 2016 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. संजय शिंदे निलंबित झालेच पाहिजे, ही आमची दिव्यांगाची मागणी आहे. त्यासाठी आजपासून आम्ही रोज बोंब आंदोलन करणार. आम्ही दिव्यांग बांधव इथं आलो आणि जर आम्हाला त्या अधिकाऱ्यांशी भेटायचं असतं तर इथे एकाही कर्मचाऱ्याचा नंबर नाही. बाबा रॅम्प नाही, व्हीलचेअर नाही, तर तिथं त्या प्रमुखाचा नंबर पाहिजे. तिथं मार्गदर्शन करणारा व्यक्ती पाहिजे व्यवस्थित. ही व्यवस्था व्यवस्थित नसली तर दिव्यांग कसा रांगतच जावं लागणार ना. हे कधी बदलणार? हे बदललं पाहिजे. त्यासाठी हे आम्ही आंदोलन करतो. आणि ह्याच नाही, सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही ऑफिसला तिथं पाहिजे दिव्यांगासाठी. ज्याला 2 पाय नाही आणि त्यालाच कळणार आहे, ज्याला सगळं आहे, डोळा आहे, कान आहे, पाय आहे, त्याला दुःख नाही कळणार. ज्याला नाहीच त्याला सगळ्यात जास्त कळणार आहे दुःख काय आहे त्याचं. एवढीच आमची मापत 4 मंत्र्यांना आहे, आमदारांना आहे. आम्हाला काय नको, स्वतःच्या पायावर तयार करा. आम्हाला अडथळा वेळ तिथं पोचलो पाहिजे की आम्हाला अडचण नाही झाली पाहिजे, कुणाची मदत लागली नाही पाहिजे. आम्ही त्या अधिकाऱ्याच्या समोर जाऊन बसलो पाहिजे. एवढीच आमची माफक अपेक्षा आहे सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांची. हे जे अन्न भेसळचे जे प्रमुख अधिकारी आहेत संजय शिंदे, आम्ही यांच्याबरोबर जेव्हा पहिल्या मिटिंगला बसलेलो, 1 तासभर आम्ही त्यांच्याबरोबर मिटिंग करत होतो. तासभर हे संजय शिंदे आमच्याकडे न बघता लॅपटॉपवर त्यांचं चाळेबंदी चाललेली आणि नुसते हुकार देऊन त्यांना थोडंही कसलंही दिव्यांगांची दखल न घेता, सहानुभूती न घेता, दिव्यांगांची थोडीशी त्यांनी बाबा सरपडत आले तर त्यांना थोडी सहानुभूती दिल्यापेक्षा त्यांनी कुठलीही उत्तर म्हणजे योग्य आमचं ऐकलं नाही आणि त्यांनी उत्तर दिली नाहीत. फक्त ते लॅपटॉपवर खेळत बसले आणि आडव्या तिडवीची उत्तरं दिली. आणि मुद्दा महत्त्वाचा की 1 ते 1.5 तास आम्ही एवढं हायपर होऊन चर्चा होऊन त्यांच्याबरोबर करत होतो, तर ह्या दिव्यांगांचा त्यांना 2016 कायदा माहीत नाही. मग मी सांगा, तुम्ही आमच्या हे दिव्यांग बांधवांची प्रमुख मागणी ह्या साहेबाचं एक तर निलंबित करा ना त्यांना तडीपार करा. तुकाराम मुंडे साहेब, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला सांभाळताय आणि आमच्या सातारा जिल्ह्याला अन्न भेसळवाल्याला असले अधिकारी दिलेत, ही किती मोठी आमची शोकांतिका आहे. एखाद्याच्या अधिकारी अजिबात नाही, ते त्यांना थोडंही ऐका येत नाही असं मला वाटतंय. कारण की 100% ते मला वाटतं आमच्यासारखे दिव्यांग आहेत. म्हणतो ना, मतिमंद मुकाबेदीर आहेत. 70 ठेवले होता. पुढील मागणी आमची तीच आहे, सिव्हिल सर्जनकडे आम्ही जाणार आहे आणि त्यांची चेकअप करणार आहे की त्यांना खरंच तर त्यांचं कानाचं चेकअप केलं पाहिजे. कारण की ते खरंच त्यांना ऐका येत असेल, नसेल तर वरचा अधिकारी त्यांच्या आधी पहिला भ्रष्ट केला पाहिजे. कारण की एखाद्या मोठ्या एवढ्या अधिकाऱ्याला तर 70% ऐका येत असेल तर तुम्ही हा अधिकारी इथं बसवला कसा? लागलोय ना मागं, तर जनतेतनं आक्रोश आला आमच्या मागं पाठिंबा आलाय की खरंच की तो अधिकारी ऐकून घेत नाही, त्या अधिकाऱ्याला ऐका येत नाही. हे आम्हाला 100% माहिती आहे. पण असले अधिकारी तर तुम्ही अन्न भेसळ ठेवत असाल तर सर्वसामान्य नागरिकांनी दुधात विष कालवले म्हणून जायचं कोणाकडे? आणि दिव्यांगाची तर हेरसळ होत असेल तर तुमच्यासारख्या सर्वसामान्यांनी जगायचं कसं?
तर सरसकट कारवाई कुठं होतच नाही. हप्ते घेते, आता हप्ते घेऊन कारवाई करतात. असलं अन्न बेसळे, अन्न बेसळे नाही हप्ते बेसळे. 75 वर्ष आम्ही सहन केलं. 75 वर्ष पुकार केलं. 75 वर्ष पुकार घेतला. चार मंत्री या जिल्ह्यात आहेत, कॅबिनेट अपंग बांधवाचं काम केलं. आम्हाला मारून टाका, फाशी द्या. अन्न भेसळ औषध प्रशासनाचे जे अधिकारी आहेत संजय शिंदे यांनी आम्हाला हिनवले. 2016चा कायदा जर त्यांना माहीत नसेल तर आमच्या दिव्यांग बांधवांना मरो की पळो अशी परिस्थिती झाली. त्यामुळे आम्ही आज 5 तारखेपासून अन्न भेसळच्या दारात बॉम्ब आंदोलन म्हणून आम्ही काल निवेदन दिलेलं. संजय शिंदे यांना लवकरात निलंबित करावं ही आमची मागणी आहे. काय अन्न भेसळचं ऑफिस आहे. आता हे जिने नाही म्हणले तरी एक 23-25 पायऱ्या आहेत. या 23 अरे ती मोठी मंडई कलेक्टर आहे तो दुसरा जिल्ह्याचा. संजय शिंदेचं असं उत्तर आलंय की मी 5 मिनिटात खाली होतो. 5 मिनिटात. जर ते नाही आले तर आता तुम्हीच पत्रकार बंधू ठरवा की त्यांच्या कुठली कारवाई करायची. तुम्ही सांगा. अन्न भेसळ ऑफिस आहे वरती, त्यांच्या दारात किती पिचकार म्हणत बघा. घर घाट का त्यांना सुधारायचं म्हणा. आणि जर तुम्ही दुनिया सुधारायला निघालाय, इथे इतके पिचकार आहेत तर सातारा जिल्ह्यात किती पिचकारी असतील. ह्यांचं संजय शिंदेचं लक्ष आहे का? गोरगरीब अन्याय करताय. ही पिचकारी कुणी बघायची? साधी धुतली पण नाही. देव माणूस आहे. या नाही इकडे टाका, इकडे काय असू दे तिथे आमदे असं त्यांना होते. या साहेब पाया पडायचे. या पाया पडायच्या तुमच्या तुमच्या या पाया पडायचे. हो बूट काढताय का आम्ही पशपताय बघा आमच्या. या पाया पडायच्या. हा दे बरं झालं. काय नाही आल्यानंतर हे करतो. पाया पडून द्या मला. आपले देव आहेत ते. आम्ही काय करतोय? तुमचं बोलणं आहे काय? विठ्ठलच्या पाया पडले पाहिजे. तुम्ही कारवाई केली ना आता आमचं प्रश्न काय? आमचं पर्सनल त्यांच्यावर माझं भांडण आहे. तुमच्यावर तेव्हा आम्ही बोललो कोण? आणि कारवाई केली तेव्हा बोललो पत्रकार आहेत, त्यांना उत्तर द्या की आमचं काय, आम्ही काय करतोय ते. काय चाललं? काय नेमकं काय प्रकार आहे हा? त्यांना विचार. आम्हाला काय तुम्हाला विचारतोय ते इथं का आलेत? त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांची मागणी ही आहे की दिव्यांग लोकांसाठी कार्यालयामध्ये व्हीलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था करावी. का नसावी मग? तर हे कार्यालय हे 2091 पासून इथं खाजगी जागेत आहे. हे कार्यालय खाजगी जागेत असल्यामुळं इथं ती सुविधा करता येत नाही. आम्ही कलेक्टर साहेबांना जागेसाठी पत्र दिलेलं आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे सोय करतो. दिव्यांग बांधवांसाठी आम्ही त्याप्रमाणे सोय करू. तुमच्यावर आणखी यांचे आरोप आहेत की तुम्ही आमच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर देत नाही, आमच्याशी चांगली वागणूक देत नाही आम्हाला, असं यांचं म्हणणं आहे. हे चुकीचं आहे. तुमच्याकडचे 2 दिव्यांगांनी कसा त्रास सहन करायचा? 2-3 वेळा तुमच्याकडे 2 दिव्यांग ऑफिसला आहेत. हा त्यांनी कसा त्रास सहन करायचा? नाही, त्यांची काही तक्रार नाही आहे. जे तक्रार का करतील तुमच्याकडे? ते तुमच्या अधिकारीचं काम. घरचं पोरगं करायचं तुम्हाला थोडंसं ऐकायला कमी येतं का? ऐकायला कमी काही. येतं का म्हणतोय मी तुम्हाला, विचारतोय तुम्हाला. आम्ही एवढा प्रश्न तुम्हाला मागच्या वेळेस विचारलं हो, आणि आता पत्रकाराने विचारलं की तुम्हाला पत्रकार प्रश्न लगेच ऐकायला. मी परवा 2 तास तुमच्यापाशी बसतो, सगळ्या व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तुम्ही एकाचं तर मला उत्तर दिलं ना? जे काय उत्तर द्यायचं होतं ते तुम्हाला त्याच वेळी मी दिलं. आता कागदपत्र तर दिले. तेच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यावरती पायऱ्या झाल्यानंतर कायदा नाही माहित आम्हाला. ते म्हणजे आम्हाला 2016चा कायदा माहित नाही. मग एवढा तर कमिशनर आहे सर एफडीएचा. कमिशनर तुकाराम मुंडेच्या अंडर पहिलं पद दुसरं पद तेनाच आहे सातारा जिल्ह्याचं.
मग तुला जर दिव्यांगाला कायदा माहित नसेल तर तू पगार फुकट घेतो का मग? मला हे नाव लय त्यांनी. आजकाल पुस्तकावर ते बोलतच नाहीत काय हे आमचे पालकच झाले. तुमच्या सहीशिवाय आमचा सातारा जिल्ह्यात निधी सोडत आहे. किती वारंवार पत्र दिली ती? त्यावेळेस मोठं आंदोलन घेतलं नागेश पाटील सरांनी जेव्हा तेव्हा आंदोलन फोन स्थगित केला. केलं आंदोलन कुठल्या कारणाने साहेब स्थगित होतं म्हणजे आता पण काय नागेश पाटील सर फोन उचलत नाही काय आम्ही कलेक्टर करायचं? कुठल्याही 5 दिवस साहेब बसलेलो आंदोलन. त्यांचं म्हणणं काय होतं की प्रत्येक ऑफिसला आम्ही आदेश पाठवतो आता ते चर्चा करू तुम्ही. आरडीसी त्यांना नेलं पाहिजेत का समजायची. आरडीसी काय संबंध ठेवू नका. डायरेक्ट कलेक्टर सांगायचं ते 15 ऑगस्टच्या अजून आमची मिटिंग नाही लागली. 15 ऑगस्टला आम्ही तीव्र आंदोलन करणार. मी काय म्हणतोय साहेब, मी काय चर्चा बघा. तुमचे अधिकारी आमचे ऐका की. आपला जो खेळचा विषय होता त्यांनी कुठे घेतला कितपर्यंत गेला? पुढं नाही ना. एक जण काय इथे इकडे चालली, इकडे चालली, इकडे चालली. कारण की कलेक्टर साहेबांना मीटिंगसाठी बोलायचं. कलेक्टर साहेबाबरोबर नाही, पालकमंत्री पाहिजे त्याला. ॲज अ पालकमंत्री. मला कलेक्टर हा, साहेबांना तुम्ही बोला. बोला. 15 ऑगस्टच्या आत लावा. दुसरा विषय काय होता खुर्चीचा. जिल्ह्याचा. दुसरा विषय होता आपला ते रिक्षावाल्याचं जे काय बोलायचं. गुन्हा दाखल झाला. पिक्चर पाठवून दुसरा मुद्दा, ॲज ए पालकमंत्री हे आमदार आहे, बरोबर नाही? मग आमदार त्यांनी वर्षाला 30 लाख रुपये खर्च करायचा आहे, तेही खर्च केलेला नाही. दिव्यांगांच्यावर 30 लाख रुपये आणि आमदार. त्यांच्या खर्च करावा वाटतो. त्यांनी आज हा एक चौथा मुद्दा. हे चारही मुद्दे केले आणि त्यांच्याबरोबर पालक मिटिंग झाली पाहिजे. पिंगळे साहेब लक्षात ठेवा, नाहीतर 15 ऑगस्टला मी आता 4-5 जण आणले ती, मी 100 जण दिव्यांग घेऊन लोटावून घातला. 15 ऑगस्टच्या आत तुमचं काय असेल ते बघा. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा.